नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मागे बघितलं की सनातन म्हणजे काय किंवा हिंदू धर्मामधील धर्मग्रंथ, तसेच त्या धर्मग्रंथामध्ये विकृतपणा कुठल्या पद्धतीने करण्यात आला, कोणी केला, कसा केला. आणि काल परवा एक माझ्याकडे म्हणजे मला एक गोष्ट माहीत झाली की 1746मध्ये बंगाल या प्रांतामध्ये सर विल्यम जॉन्स नावाचे गव्हर्नर आले होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये, म्हणजे त्यांचा जन्म 1746चा आहे आणि त्यांनी कार्य केलं 1794पर्यंत. त्या कार्यामध्ये त्यांनी जे कार्य करत असताना भारतामध्ये गव्हर्नर म्हणून आल्यानंतर त्यांनी जो बारकाईने इथला अभ्यास केला, त्या अभ्यासामध्ये त्यांना एक मनुस्मृती सापडली. ती मनुस्मृती संस्कृतमध्ये हस्तलिखित होती. म्हणजे जे ताडपत्री वगैरे असतील किंवा त्या काळातले कपडा कागद असेल, अशा पद्धतीच्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, ते लिखाण केलेलं होतं. आणि ते लिखाण सर विल्यम जॉन्स यांना सापडलं. मग त्यांनी या मनुस्मृतीच्या आधारे, संस्कृतमध्ये होती ती, या संस्कृत हस्तलिखित मनुस्मृतीचा त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला. अनुवाद केल्यानंतर त्यांनी तो ब्रिटनला पाठवला आणि इंडियन लॉ नावाने तो कायदा पास झाला. आणि त्यांच्या सर विल्यम जॉन्स यांनी तयार केलेला जो अनुवाद होता, त्याच्या आधारे भारतामध्ये इंग्रजांनी न्यायप्रणाली, कायदे संहिता वापरायला सुरुवात केली. कोणती? मनुस्मृती अंतर्गत. म्हणजे त्यांनी जी कायदे पद्धती किंवा प्रणाली वापरली, ती मनुस्मृतीच्या आधारावर लिहिलेली होती. परंतु त्यांनी ज्यावेळेस तो ग्रंथ लिहिला, अनुवाद केला इंग्रजीमध्ये अनुवाद केल्यानंतर जी संस्कृत प्रत होती, ती संस्कृत प्रत बंगालच्या एशियन सोसायटी ऑफ बंगाल या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली. आणि सर विल्यम जॉन्स यांचा, ज्याला अपघाती म्हणता येईल किंवा म्हणजे त्यांच्या मृत्यूचं कारणच कळलं नाही. सांगितलं जातं आहे फक्त यकृतामध्ये जळजळ होऊ लागली आणि ते वारले म्हणून. ते वारले 1794मध्ये. वारल्यानंतर काही कालावधीमध्येच त्यांच्या पत्नी, त्याही अचानकच वारल्या. म्हणजे त्यांचाही कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स वगैरे सापडले नाहीत. ते मरण्याचं कारण सापडलं नाही. कसे मेले, काय मेले, त्याचा काही एक संबंध नाही. आणि ही जी मनुस्मृती ठेवण्यात आली होती त्या संग्रहालयामध्ये, ती गायब झालेली. ती त्या ठिकाणाहून चोरी झाली म्हणा, गहाळ झाली म्हणा, किंवा इंग्रजांनीच तिला जाळून टाकलं किंवा ब्रिटनला घेऊन गेले, हे कोणालाच माहीत नाही. आणि त्याच मनुस्मृतीनुसार जे काही तथ्य आहे, त्यानुसार असे लक्षात येते की माननीय श्री धर्मपालजी यांनी जो अध्ययन केलेलं आहे, अंग्रेज आने से पहले का भारत आणि द ब्युटिफुल ट्री, या 2 ग्रंथावरून असे लक्षात येते की मनुस्मृतीला छेडखानी करण्यात आली आणि
तिला विकृत करून समाजासमोर प्रक्षेपित करण्यात आलं की बा तुमची मनुस्मृती अशा प्रकारची आहे. जसे गोव्याच्या कारखान्यामध्ये छापण्यात आलेली काही हिंदू ग्रंथसुद्धा अशाच पद्धतीने विकृत करण्यात आली असावीत. जे 1550मध्ये तो कारखाना सुरू झाला आणि 1556मध्ये त्या ठिकाणी हिंदू धर्मग्रंथाचं छपाई काम सुरू झालं होतं. मग अशा वेळेस त्या ठिकाणाहून हा विकृतपणा साहजिक आहे. आता भरपूर इतिहासकाराचं म्हणणं आहे की मॅक्स मुलर हा भारतात आला होता. काहीचं म्हणणं आहे तो 32 वर्ष होता, काहीचं म्हणणं होतं तो 20 वर्ष होता, काहीचं म्हणणं होतं तो आलाच नाही, परंतु तो संस्कृत पंडित होता हे निश्चित. मग संस्कृत पंडित असताना या मॅक्स मुलरने अनेक धर्मग्रंथामध्ये अर्थाचे अनर्थ करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या धर्मग्रंथाकडे पाहण्याची दृष्टी ही काय झालेली आहे की विकृत स्वरूपाची झालेली आहे. कारण ते विकृत वाटायला लागले ना. मग तशा परिस्थितीमध्ये हे साहजिक आहे की जरी त्या 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मॅक्स मुलरने म्हणा किंवा पोर्तुगीजांनी म्हणा धर्मग्रंथ छापले, 15व्या शतकापासून किंवा 16व्या शतकापासून त्याची छपाई झाल्यानंतर 400 वर्षाचा काळ त्यामध्ये गेला किंवा 300 वर्षाचा काळ गेला. मग 300 वर्षाच्या काळाला तुम्ही रूढी परंपरा म्हणू शकता किंवा तुमच्यावर ते लादल्या जाऊ शकतं की हे तुमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. एवढंच कशाला 40 वर्षाच्या काळामध्ये सून म्हणते ही माझ्या सासूची परंपरा आहे. काय म्हणते सून? ही माझ्या सासूची परंपरा आहे. मग त्या सुनाचं आणि सासूचं नातं 20 वर्षाचं असो 15 वर्षाचं तयार झालेलं असो, पण सून काय म्हणते की ही माझी परंपरा आहे. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल रूढी परंपरा काय असते. एकदा काय होतं, असेच एका ठिकाणी आपण ज्याला श्राद्ध परंपरा म्हणतो ती श्राद्ध परंपरा असते. आता श्राद्ध परंपरा अशी असते की त्या ठिकाणी त्या घरी गावातले लोक बोलवायचे 10-5 जवळच्या नात्यातले मित्रमंडळी वगैरे आणि यांना बोलवून त्या दिवशी तो एक माणुसकीचा भाग म्हणा किंवा काय असेल ते रूढी परंपरा म्हणा, तो आपला एक माणूस काय करायचा, शेठजी ते आपल्या मित्रमंडळीला जेवायला बोलवायचा. मग त्या वर्षी ज्यावेळेस पित्र होते त्याच वर्षी त्याच्या मुलाचं लग्न झालं होतं. सुनबाई तिथंच बसलेली होती. मग सुनबाई तिथं बसलेली होती, ती काय करत होती, पोळ्या करत होती. सुनबाईला सांगितलं म्हणे बाई तू पोळ्या कर म्हणे, तोपर्यंत मी काय करते म्हणे खीर वगैरे बनवते म्हणे. आता तिथं काय होतं, खीर वगैरे बनवण्याच्या नादामध्ये सासूबाई काहीतरी बाकीचं काम करता करता ही आपलं पोळ्याच्या नादामध्ये सुनबाई गुंतलेली असते. आणि तेवढ्यात काय होतं, एक मांजर त्या खिरीच्या पात्रामध्ये पडतं, पातेल्यामध्ये, गरम पातेल्यात. आता ते चुकून सासूची नजर त्या पिल्लावर जाते मांजरीच्या. ती पाहते आणि सून पण पाहते. मग ती काय करते, काढतीन त्याला झटकून लगेच बाजूला फेकून देते. आता बाजूला फेकून दिल्यानंतर काय होतं की तीच खीर ती सर्व लोकांना वाढते. आता तिनं सांगितलेलं असतं मी जसं करते तसं पुढच्या वर्षी तू करायचं. ती म्हणे ठीक आहे म्हणे. आणि मग काय होतं की ते सगळं स्वयंपाक वगैरे होतं, सगळं होतं, सगळे पाहुणे मंडळी जेवण वगैरे करतात, सगळं होतं, सगळेजण आपापल्या घरी जातात. हे सुनाला नवलं वाटतं. ती म्हणते
सासूबाईंनी मांजरीचं पिल्लू त्याच्यात बुडवलं आणि ती खीर पाहुणे मंडळीला वाढली. आता सुनाला येऊन किती वर्ष झालं होतं? 1च वर्ष झालं होतं. म्हणजे वर्ष पण नव्हतं झालं. म्हणजे एप्रिल मेमध्ये लग्न झालं आणि पित्र आले, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ती रूढी परंपरा डोक्यात बसली. आता योगायोगानं काय होतं, काही दिवसानंतर पुढल्या वर्षी म्हातारी तीर्थयात्रेला जाते, गल्लीतल्या बाया मिळून. चला बाबा चला म्हणे, काशीला जायचं. मग काशीला तिकडंच आपण काय करू म्हणे, काशी करू म्हणे. आता ते योगायोगानं म्हातारं घरी राहतं आणि तो मुलगा घरी राहतो. मग सून काय करते, सून स्वयंपाक करते. सून स्वयंपाक करते, सगळं काही व्यवस्थित करते. ती काय करते, खीर केलेली असते. खीर केलेली असते आणि तेवढ्यामध्ये तिच्या डोक्यात येतं, सासूबाईनं खिरेमध्ये मांजर बुडवली. काय केलेलं असतं, सासूबाईनं खिरेमध्ये मांजर बुडवली. आता ही काय करते, नवऱ्याला सांगते, जावं म्हणे बाहेरून मांजरीचं पिल्लू धरून आणा, नाही तर मांजर धरून आणा. ते म्हणे कशासाठी? नाही म्हणे, तुम्हाला माहीत नाही म्हणे, सासूबाईने मला सांगितलं आहे की म्हणे ते रूढी परंपरा आपली अशी आहे, आणा म्हणे धरून. ते म्हणे मांजर कशाला पाहिजे असं की, ते म्हणे हे बायाचं डोक्याची डोकं लावण्यात अर्थ नाही म्हणे, आपल्याला मांजर आणायची ना. चला, हा बिचारा बी जातो बाहेरून एक मांजरीचं पिल्लं घेऊन येतो. ते पिल्लू घेऊन येतो, हिच्या हातामध्ये देतो. ही काय करते, त्या खिरीमध्ये त्या मांजराच्या पिल्लाला बुडवती आणि फेकून देते. काय झालं, रूढी परंपरा. ती म्हणे हे असं काय, तुम्हाला माहीत नाही म्हणे, हे माझ्या सासूबाईंनी सांगितलं, तुमच्या आईने मला सांगितलं आहे की ही आपली रूढी परंपरा आहे, हे असं करावं लागतं. मी सांगन तसंच करायचं, मी करीन तसंच करायचं, ही रूढी परंपरा आहे म्हणे आपल्या घरची. ते म्हणे असेल म्हणे, म्हणे आमच्या आईला काही म्हणे डोक्याचा भाग दिसत नाही म्हणे, मांजर कुठं म्हणे खिरीत. ते म्हणे जे असेल ते म्हणे वाढ बाबा म्हणे. आणि सगळ्या लोकाला जेवण वाढतं. म्हणजे अशी रूढी परंपरा इंग्रजांनी सुरू केली. तुमच्या लक्षात आलं आहे ना. मग अशी रूढी परंपरा ही पूर्वीपासून म्हणजे किमान 300 वर्षापासून या इंग्रजांनी सुरू केली. म्हणजे आले ते कधी 16व्या शतकात. इंग्रज आले, पोर्तुगीज आले कधी 14व्या शतकाच्या उत्तरार्धात. म्हणजे 1498ला पोर्तुगीज भारतात आले. कोणाबरोबर? कांजी मालम या गुजराती व्यापाऱ्याबरोबर पोर्तुगीज आफ्रिकेच्या खंडाला वळसा घालून भारतामध्ये आले आणि 15व्या शतकापासून पोर्तुगीज गोव्यामध्ये राहिले. त्यांनी त्या ठिकाणाहून कॅथलिक नावाचा ख्रिश्चन धर्म त्या ठिकाणाहून प्रसारित केला आणि हिंदू धर्माला कमी करण्यासाठी त्यांनी त्यांची पुस्तकं मार्केटमध्ये आणली. त्या पुस्तकाबरोबर आजही बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिले की वर गीतेचा भाग दाखवलेला आहे, कृष्णाचा फोटो दाखवलेला आहे, 2-3 पानं गीतेची दाखवलेली आणि नंतर पूर्ण बायबल दाखवलेलं आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आजही चालू आहेत, नाही अशातला भाग नाही. आणि अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्माचं विद्रूपपणा निर्माण करण्याचं काम 15व्या शतकापासून भारतामध्ये सुरू झालेलं आहे आणि आजतागत ते चालू आहे. आणि मग तिथून पुढं सुरुवात होते ती रूढी परंपरेची. आणि आपल्या समाजामध्ये ह्या रूढी परंपरा 15व्या शतकापासून म्हणा, 16व्या शतकापासून म्हणा रुजवण्यात आल्या आणि लोकांना हाच भ्रम झाला की ह्या रूढी परंपरा हजारो वर्षापासूनच्या आहेत. तर ह्या रूढी परंपरा हजारो वर्षापासूनच्या नाहीत. तुम्हाला जर तसा गैरसमज वाटत असेल तर अंग्रेज आने से पहले का भारत श्रीमान धर्मपालजी जैन यांचं जे ग्रंथ तयार केलेले आहेत त्यांनी, तुम्ही पुस्तकं म्हणा हवं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बरं, तेवढ्यावर भागत नाही. ते म्हणतायत ब्रिटनच्या संग्रहालयामध्ये तुम्ही पाहू शकता, त्यांच्याच इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या भारतातून
सर्वे करून जो रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच रिपोर्टच्या आधारे मी माझे दोन्ही ग्रंथ तयार केलेले आहेत. बरं, इंग्रजीचेच नाही, पोर्तुगीज, फ्रेंच, त्याच्यानंतर जे काही भारतामध्ये आलेले परकीय लोक, युरोपीय, त्या सर्वांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे सर्वे रिपोर्ट हस्तगत करून त्याच्या आधारे ही ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. आणि जो आपल्याला भ्रम झालेला आहे त्या मांजरीप्रमाणे तो आपल्या डोक्यातून काढून टाका. म्हणजे ती रूढी परंपरा डोक्यातून निघून जाईल. आणि मागं जे नवीन नारा निघाला होता, बटोगे तो कटोगे, हे सत्य हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तुम्ही आजमावून बघा. बटोगे तो कटोगे हे निश्चित झालेलं आहे. आणि राजपुतान्यामधली गोष्ट पहा. महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासऱ्यानेच त्यांचा घात केला. बटोगे तो कटोगे. त्यानंतर मिर्झा राजे जयसिंग, मानसिंग, या अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे आपला हिंदू समाज मागे पडलेला आहे. मिर्झा राजे जयसिंग हे जर छत्रपतीबरोबर आले असते तर आज पूर्ण देशाचं नकाशाच वेगळ्या स्वरूपाचा असता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. आणि जे काही आज परिस्थिती निर्माण झालेली, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. 2010 आणि 11च्या जनगणनेचा सर्वे झालेला हा पूर्णच्या पूर्ण डाटा अमेरिकेच्या ताब्यामध्ये त्या काळामध्ये गेलेला आहे. आणि अमेरिकेची एक संस्था NGO नावानं आपल्या देशामध्ये काम करते आहे की आम्ही NGO चालवतो, आम्ही समाजसेवा करतो, आम्ही अमुक करतो, आम्ही तमुक करतो, अशा गोष्टी त्यांनी चालवलेल्या आहे. त्या NGOचं आपण सर्च केलं तर ते ब्राझीलला दाखवतं. त्याची मुख्य शाखा ब्राझील असल्याचं सांगितलं जातं. चालवते अमेरिका. आणि भारताच्या अनेक भागामध्ये त्या NGOचं, त्या संस्थेचं काम एवढ्या जोरावर चालू आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही अशा राज्यामध्ये त्या NGOचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या जोरामध्ये चालू आहे. तुम्हाला जर पंतप्रधान आवास योजना पाहिजे असेल, तुम्हाला जर शासकीय योजना पाहिजे असेल, तुम्हाला जर सोलार प्लॅन्ट पाहिजे असेल फ्रीमध्ये, तर तुम्ही आमच्या NGOशी संपर्क करा. आमच्या NGOशी संपर्क केला की तुम्हाला या सर्व गोष्टी उपलब्ध, मोफत, फुकट भेटतील असा त्यांचा दावा आहे. तो NGO जोशिओ नावाने आहे. जोशिओ, सी समईचं, शामुर्गाचं नाही. सर्च करा. तुमच्या मोबाईलवर तुम्ही सर्च केलं की तुम्हाला ते लवकर लक्षात येईल. आणि हा 2010-11चा झालेला जनगणना सर्वे पूर्ण घराघराचा रिपोर्ट अमेरिकेच्या ताब्यामध्ये आहे. आणि मी एवढंच म्हणेन, जागो सरकार जागो, जागो हिंदू जागो, जागो बंधू जागो, जागो मोदी जागो, जागो देवेंद्र जागो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.